संभाजीनगर येथे संभाजी ब्रिगेडच्या प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। ही बैठक केवळ संघटनात्मक कार्यक्रम न राहता राज्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्नांवर विचार मंथन करणारा मंच ठरली। प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट मनोजदादा आखरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संघटनेच्या आगामी वाटचालीचा आराखडा मांडण्यात आला। बैठकीत राज्यातील शेतकरी, विद्यार्थी आणि सामाजिक प्रश्नांवर संघटनेने अधिक सक्रिय भूमिका घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली। भारत-अमेरिका व्यापार करारामुळे मका, सोयाबीन आणि कपाशी उत्पादक शेतकऱ्यांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याची चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली। भारतीय कपाशीची मोठी बाजारपेठ असलेल्या बांगलादेशाने अमेरिकेकडून कपाशी आयात करण्यास सुरुवात केली तर त्याचा मोठा आर्थिक फटका भारतीय शेतकऱ्यांना बसू शकतो, असेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासोबतच त्यांच्या प्रश्नांवर ठाम आवाज उठवण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले। संभाजी ब्रिगेड ही केवळ ऐतिहासिक प्रश्नांवर काम करणारी संघटना नसून समाजातील सर्व घटकांच्या प्रश्नांवर भूमिका घेणारी संघटना बनावी, असेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या मूलभूत समस्या, शिक्षणातील असमानता आणि वाढती बेरोजगारी या मुद्द्यांवर संघटनेने अधिक सक्रिय होण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले। आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजात निर्माण होणारे जातीय ध्रुवीकरण टाळून सामाजिक सलोखा टिकवण्याचे आवाहनही करण्यात आले। याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याची टीका करत शासनाला जाब विचारण्याची भूमिका मांडण्यात आली। या प्रश्नावर राज्यभरातून निवेदने देणे, आंदोलने करणे आणि आवश्यक असल्यास व्यापक आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला। तसेच एप्रिल महिन्यात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवसन्मान जागर परिषद आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली। या परिषदेच्या माध्यमातून सामाजिक जागर निर्माण करत किल्ले पुरंदर ते मुंबई मंत्रालय असा पदयात्रा स्वरूपातील लॉंग मार्च काढण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला। राज्यातील तब्बल 26 जिल्ह्यातील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते। एकूणच संभाजीनगर येथे झालेली ही बैठक संभाजी ब्रिगेडच्या संघटनात्मक वाटचालीस नवे बळ देणारी ठरली। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदासजी आठवले यांची भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभा खासदारपदी बिनविरोध निवड झाली आहे। या निवडीचे स्वागत करत दोंडाईचा शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर कार्यकर्त्यांनी मिठाई वाटप करत आणि फटाके फोडत आनंद उत्सव साजरा केला। RPI उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा दोंडाईचा नगरपालिका नगरसेवक काकासाहेब रामभाऊ माणिक यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला। यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। रामदास आठवले यांच्या निवडीमुळे सामाजिक न्यायाच्या प्रश्नांना संसदेत अधिक ताकद मिळेल अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। कार्यक्रमात शिंदखेडा तालुका अध्यक्ष कैलास आखाडे, सभागृह नेते निखिल जाधव, नगरसेवक प्रवीण महाजन उपस्थित होते। तसेच भाजप दोंडाईचा शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, नगरसेवक कृष्णा नगराळे, आरोग्य सभापती छोटूभाऊ सोनवणे यांनीही सहभाग घेतला। नगरसेवक विजूभाऊ मराठे, जितू गिरासे, नरेंद्र कोळी आणि पाणीपुरवठा सभापती चिरंजीव चौधरी यांचीही उपस्थिती होती। यावेळी नगरसेवक ललित चव्हाण, सुभाष धनगर, भैया धनगर आणि सामाजिक कार्यकर्ते मनोज धनगर उपस्थित होते। माजी नगरसेवक जब्बार बागवान, नगरसेवक हर्ष लाव्हाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते कार्यक्रमात सहभागी झाले। तसेच किशोर सुतारे, दिलीप माणिक, सतीश नगराळे, मनीष नगराळे, शिवा नगराळे, शिवा खंडाळे यांचीही उपस्थिती होती। जगन चव्हाण, पप्पू सुतारे, अशोक नगराळे, अभिमन सैंदाणे, प्रकाश बेडसे आणि प्रकाश नगराळे यांनीही आनंद उत्सवात सहभाग घेतला। दरम्यान रामदास आठवले यांच्या राज्यसभेवरील निवडीबद्दल कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या। आज दोंडाईच्या शहर भारतीय जनता पार्टी आणि तसंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्यातर्फे रामदासजी आठवले यांचा अभिनंदनासाठी आज येथे जमलेले सगळे पदाधिकारी, खरं तर 6 वेळा खासदार म्हणजे 3 वेळा लोकसभेचे आणि 3 वेळा राज्यसभेचे खासदार असलेले रामदासजी आठवले यांचा अत्यंत अभ्यासू आणि कवी मनाचे रामदासजी आठवले यांची देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आणि आपल्या या विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे पणन व राष्ट्रीय संचार मंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या माध्यमातून
नवनिर्वाचित खासदार राज्यसभेचे म्हणून निवड झाली. खरोखर त्यांच्या या कार्याचा म्हणजे एक प्रकारे कौतुक करण्यासारखं आहे की ते लोकसभेतील आत्ताचं जे भाषण झालं अर्थसंकल्पीय भाषणात अत्यंत मुद्देसूद आणि हास्यविनोद करून त्यांनी जे भाषण केलं ते आपण बऱ्याचदा ऐकत असतो त्यांचं की हास्यविनोद करून ते विषय मांडत असतात. अशा प्रकारे रामदासजी आठवले यांचं अभ्यासू नेतृत्व या महाराष्ट्रातून राज्यसभेवर बिनविरोध गेले म्हणून त्यांचं आपण दोंडाईच्या शहरातर्फे त्यांचं अभिनंदन करत आहोत. स्वराज वॉशिंग सेंटर धुळे शहरात प्रथमच TDS pH मेंटेन RO पाण्याने व 6 mm विस्कोसिटी शॅम्पूने एकदा आपली स्वप्नातली कार वॉशिंग करून बघा. स्वराज वॉशिंग सेंटर सदैव आपल्या सेवेत 14 तास उपलब्ध. 6 फुटापर्यंत गाडी लिफ्टिंगची व्यवस्था, होम वॉशिंग, प्रशिक्षित स्टाफ, वेटिंग रूम, वायफाय फ्री, पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस उपलब्ध. आपल्या कारचे संपूर्ण इंटेरियर वॉशिंग केले जाईल. एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गोंदूर विमानतळ रोड, मनोरंजन हॉटेलजवळ, छत्रपती नगर शेजारी, वाडी भोकर. संपर्क 86 25 97 09 48.